नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज। नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्या प्रतिक्रियांमुळे नक्कीच आमचा उत्साह वाढलेला आहे। आपण जे स्पष्टपणे आम्हाला जे काही माहिती देत आहे, आमच्या एकूण कार्यक्रमांवर प्रतिक्रिया देत आहे, त्यांचं आम्ही स्वागत नक्कीच करतोय आणि त्यामुळे आम्ही दररोज वेगवेगळे विषय घेऊन आपल्या समोर येतोय। आजचा विषय जो आहे तो महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाचा। खरं तर हा फॉर्म्युला हे तंत्र जे काही सुरू आहे गेले 8 दिवस होऊन गेलेले आहेत आणि फॉर्म्युला नक्की ठरवण्यामध्ये बराच कालापव्यय होताना पाहायला मिळतोय। दिवसामागून दिवस जात आहेत मात्र फॉर्म्युला काही ठरत नाही आहे। 2-3 दिवसापूर्वी फॉर्म्युला ठरला होता। आजची 26 तारीख आहे, संध्याकाळची वेळ 6 वाजायला आलेली आहे आणि 2-3 दिवसांपूर्वी 85 जागांचा फॉर्म्युला ठरलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। म्हणजे 85 जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे, 85 जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे, तर काँग्रेस पक्षाकडे 85 जागा होत्या। मात्र पुन्हा 2-3 दिवस काहीतरी बिनसलं आणि आज 90 अशा जागांवर एकमत होताना पाहायला मिळते। अर्थात याबाबतही मी साशंक आहे, कारण उद्या कदाचित परत यामध्ये बदल घडू शकतो। पण आत्ता आज या घडीला 90 जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि तीनही पक्ष याच्यावर आत्ता तरी मान्य झालेले आहेत। आता ह्या फॉर्म्युलामध्ये खरं तर महत्त्वाचा विषय हा आहे की याच्यामध्ये फायदा कोणाचा होतोय किंवा हुशार कोण ठरलेलं आहे। मला असं वाटतं की शरद पवार हे अतिशय धोरणी मुत्सद्दी राजकारणी आपण म्हणतो। याचं कारण त्यांनी ज्या पद्धतीने राजकारणाचा पट मांडलेला आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा, म्हणजे विरोधकांबरोबर तर ते पट मांडणार याच्यामध्ये शंका नाही, मात्र आपल्या म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये आपल्याच मित्रपक्षांबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी अतिशय धोरणाने आणि मुत्सद्दीपणाने एक चाल खेळली ती सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे। कारण सुरुवातीला 80 ते जास्तीत जास्त 85 जागावर आम्ही लढणार असं ते म्हणत होते। 80 जागा नक्की धरून चाललेल्या होत्या। त्याच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला 100 पेक्षा जास्त जागा पाहिजेत असं म्हणत होते। साहजिक आहे, 100 आणि 80 म्हणजेच 280 जागा होत होत्या। 8 जागा मित्रपक्षांमध्ये कमी जास्त करून दिल्या गेल्या असत्या। परंतु हे जोपर्यंत घोंगडं भिजत होतं तोपर्यंत शरद पवार हे 80 जास्तीत जास्त 85 जागांवर आपण निवडणूक लढवणार असं सांगत होते। परवा दिवशीपर्यंत म्हणजे 2 दिवसापूर्वीपर्यंत 85 जागाला सगळे मान्य झाले आणि आज 90 जागाचा फॉर्म्युला जेव्हा मान्य केला जातोय तेव्हा शरद पवार यांच्या पक्षाला त्यांनी ठरवल्यापेक्षा 10 जागा, म्हणजे शरद पवारांच्या मनात खरं तर 90च जागा लढवायच्या असतील, पण त्यांनी 80 जागा हे मागचं पाऊल घेतलं आणि एक पाऊल मागं हे पुढं जाण्याकरता कसं असतं त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। त्यांनी 90 जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत। 90 जागा या शिवसेनेला आणि 90 जागा या काँग्रेसला मिळाल्यात। आता काँग्रेस आणि शिवसेनेचं जे स्वप्न होतं की आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवणार आणि अजूनही शिवसेना विशेषतः बडा भाई छोटा भाई, मोठा भाऊ छोटा भाऊ यासारख्या भ्रामक कल्पनेमध्ये गुंतलेला आहे। त्यामुळे साहजिकच आम्ही जास्त जागा लढवणार, आम्ही मोठे असू या पद्धतीची काही विचार हे संजय राऊत यांच्यापासून सगळ्यापर्यंत म्हणजे उद्धव ठाकरेंपर्यंत मांडले जात आहेत। याचा नेमका फायदा शांत राहून शरद पवार यांनी घेतलेला आहे। आता 90 जागा काँग्रेसही लढेल याबाबत मान्यता आहे का? कारण काँग्रेसची महत्त्वाकांक्षा आहे किमान 100 जागा लढायच्या आहेत। 17 जागा ते 18 जागा या त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना द्यायचे आहेत, म्हणजे 9-27 270 जागा आणि 18 जागा या आपल्या मित्रपक्षांना, असं साधं सरळ गणित आहे। खरं तर 96 अशा जागा लढवल्या गेल्या पाहिजेत आणि आपापल्या मित्रांना आपापल्या बरोबर असणाऱ्यांना आपल्या जागेतून म्हणजे 96 जागांमधून जागा वाटप व्हायला पाहिजे असा फॉर्म्युला काहीतरी निघायला पाहिजे होता, मात्र असा निघालेला पाहायला मिळत नाही। शरद पवार यांनी अतिशय धोरणाने 90 जागा म्हणजे 10 जागा, जर 85 जागांचा फॉर्म्युला होता तर 5 जागा आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत। त्याच वेळेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 10 जागा कमी मिळाल्यात। 100 जागा किमान लढणार असं म्हणत होते। विजय वडेट्टीवारही म्हणत होते की आम्ही 103 जागा किमान लढू, त्यांनाही 90 जागावर यावं लागले, म्हणजे 13 जागांचं नुकसान त्यांना झालंय।
आपण पाहतोय की हे जो काही रणसंग्राम सुरू आहे त्याच्यामध्ये निवडणुकीनंतर प्रत्येक जागेला महत्त्व येणार आहे आणि प्रत्येक जागा किती महत्त्वाची ठरणार आहे हे शरद पवार नेमकेपणाने ओळखून आहेत. त्यामुळे कोणतीही वल्गना त्यांनी केली नाही, कुठलाही आव आणला नाही. गेल्या 4 दिवसात शरद पवार यांचं कुठलंही प्रक्षोभक, काहीतरी पेटवापेटवी करणारं, काहीतरी संदेश देणारं असं कुठलंही विधान नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या दोघांनाही शरद पवार यांच्याकडेच मध्यस्थी करता जावं लागलं. यामध्ये शरद पवारांचा विजय आहे. महाविकास आघाडी खरोखर जर कोणी चालवत असेल तर शरद पवार चालवत आहेत, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा ज्येष्ठ काँग्रेसचा नेता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी हेलपाटे मारतोय आणि यातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या रणनीतीमध्ये काही प्रमाणात त्रुटी आहे हे दिसून येत आहे. त्याच वेळा शरद पवार हे अतिशय शांत आणि संयमाने आपली चालतायत. त्यांना खरं तर निवडणूक लढवण्यापेक्षा, निवडणुकीच्या निकालापेक्षा निवडणुकीनंतर, निकालानंतर जी काही परिस्थिती येईल त्यामध्ये खेळ खेळण्याची जास्त उत्सुकता आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे. आणि त्या अनुषंगाने स्ट्राईक रेटमध्ये ते जास्त असतील, जागांमध्ये ते कदाचित जास्त, विरोधी पक्षात बसले तर विरोधी पक्ष नेता त्यांच्याकडे असेल आणि जर ते म्हणजे महाविकास आघाडी निवडून आली तर मुख्यमंत्री पदाकरता कदाचित सुप्रिया सुळे यांचं नाव असेल आणि त्यांचं जे स्वप्न आहे आपल्या मुलीला महाराष्ट्रातली पहिली महिला मुख्यमंत्री करायचं तेही कदाचित पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांची ही वाटचाल असेल. तेव्हा एकूण 90 जागांचा फॉर्म्युला ठरलाय. यामध्ये सगळ्यात सबसे बडा खिलाडी कोण ठरले तर शरद पवार ठरलेले आहेत आणि साहजिकच या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला पुन्हा बारकाईने बघायचं आहे. कारण मी जसं म्हणतो अजूनही ह्याच्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदल झाले नाही तर आपण आज जे सांगतोय 90चा फॉर्म्युला हा कायम राहील. 18 जागा या आहेत त्या त्यांच्या मित्रपक्षाला मिळतील. अर्थात या सगळ्या जागा या वाटपानंतर आत्ता जवळपास 196 जागांवर उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर केलेत. पुढे काय काय घडणार याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. असेच भेटत राहूया, तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. मात्र हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नेमकेपणाने कळवत राहा. धन्यवाद.